नमस्कार दादा. नमस्कार. मला तुमचं पूर्ण नाव, गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. माझं नाव शांताराम पोपट भालेकर, राहणार बल्लाळवाडी गाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. हा, तर दादा आज आपण आपल्या टोमॅटोच्या प्लॉट मध्ये आले, बरोबर? मला सांगा दादा, ही टोमॅटोची आपली व्हरायटी कोणती? ही व्हरायटी विरांग आहे. हा, विरांग व्हरायटी, बरोबर. तर साधारणतः आता हा किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे दादा? हा आता 25 दिवसाचा कंप्लीट आहे आज. हा, म्हणजे 25 दिवसाचा आता हा विरांग व्हरायटी तुमची 25 दिवसाचा प्लॉट कंप्लीट झाले, बरोबर? तर मला एक सांगा, टोमॅटो या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत आहेत त्याच्यामध्ये गोदावरी, कृषी समृद्धी, सिलिकॉन, पीडीएम, पोटॅश, प्रोम आणि कृषी मॅक्स, बरोबर? हे तुम्ही काय केलेले आहेत, ज्यावेळेस आपण बेड भरतो त्या प्लेटला तुम्ही ती बेड मध्ये टाकलेली खतं, बरोबर? तर मला एक सांगा, ज्या प्लेटला तुम्ही आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं बेड मध्ये भरली तर तुम्हाला याचे काय काय रिझल्ट जाणवले दादा? याचे रिझल्ट म्हणजे ना लहान म्हणजे हे असताना त्याचे फुटवे वगैरे ना एक नंबर फुटवे निघाले आणि कांड्यातला अंतर सुद्धा बघितलं तर बारीक आहे बघा ना. हा, कांड्यातलं अंतर सुद्धा बारीक आहे. आता जर प्रत्यक्षात पाहिलं ना, किती साधारण किती दिवसाचा प्लॉट आहे बोलले? 25 दिवसाच्या मानाने ना एकदम जबरदस्त खालून आहे ना, खोडातून फुटवा झाडाला, बरोबर? डायरेक्ट शेवटच्या याच्यातून फुटवे. हा, आणि शिवाय कांडे पण असं बारीक फेकलेले, लांब कांडे नाही फेकलेले, आणि फुटवा एकदम खालून खोडातून जबरदस्त आहे. आणि महत्वाचं काय, पत्ती एकदम फ्रेश आहे. पत्ती एकदम फ्रेश आहे ना. हा, कोणत्याही प्रकारचा किडीचा किंवा रोगाचा अटॅक प्लॉटवर दिसत नाही, बरोबर? आता याच्यावरती दोन अजून प्लॉट आहे तुमचे, बरोबर? आता ती व्हरायटी कोणत्या त्या दोन आहेत? त्या व्हरायटी एक आता सावू आहे आणि एक योगी 35. हा, एक सावू आणि एक योगी 35 आणि ही आता विरांग. म्हणजे तिन्ही टोमॅटोच्या प्लॉट साठी तुम्ही आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतच वापरलेली, बरोबर? तर साधारणतः किती वर्षापासून तुम्ही जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत वापरताय? 6 वर्ष होऊन गेले असतील. 6 वर्ष होऊन गेले. हा, 6 वर्ष झालेले, बरोबर? म्हणजे प्रत्येक पिकासाठी. याच्या आधी कोणत्या पिकांसाठी वापर केला तुम्ही? याच्या अगोदर आपण आहे ना, म्हणजे फुलं समजा फुलं कोणती असते ना, फुलवर्गीय मिरची झाली, ढोबळी मिरची, त्याच्यासाठी आपण वापरलेले. हा, म्हणजे प्रत्येक पिकासाठी वापरले. प्रत्येक पिकासाठी. वरच्या वावरात त्या कलिंगड होती मागच्या वर्षी, बरोबर? कलिंगडाला तुम्ही हीच ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतच टाकली, बरोबर? तर मला एक सांगा, आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत वापरून तुम्ही समाधानी आहात? हो, समाधानी. इतर शेतकऱ्यांना बरोबर, इतर शेतकऱ्यांना तुमच्या ज्या ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खताबद्दल काय सल्ला असेल? माझा तर असा सल्ला असेल का प्रत्येक शेतकऱ्याने हे वापरावं प्रोडक्ट, कारण स्वस्त आहे. हा, आणि महत्वाचं रिझल्ट टॉप आहे. केमिकल खतापेक्षा आहे ना स्वस्त पण आहे, रिझल्ट जबरदस्त आहे. हा, म्हणजे तुम्ही प्रत्यक्षात दरवर्षी वापरताय, अनुभव घेतलेला आहे, बरोबर? तर आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत वापरून तुम्ही समाधानी आहात? हो. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. ओके.